थोडासा आजारी होता, आता कमबॅक केलंय वाघाने. तर बघू आता दादांना आपण तिथं कोण कोण आहे. आणि तिथं जगदीश दादा आहे, अरुण दादा आहे आणि आपले 4 एक्केवाली माणसं आहेत. त्यांना आपण 2 शब्द विचारू, काय बोलतात बघू. कधी आहे पायरा वगैरे गाडी बिडी जमले का त्या सांग. तर नमस्कार मित्रांनो, अरुण दादा. अरुण दादाला 2 प्रश्न नंतर विचारू, आधी भाऊला विचारू. भाऊ आपला परिचय द्या ना. विशाल म्हात्रे, डीजे ब्रावो सरगर. दादा आजचं नियोजन कसं काय जुलून आला? जुलून आमचं काय, गाडी दोन्ही पहिला घरचेच आहेत, मल्हार आणि सर्जा. आता दादा आपला सर्जा खूप दिवस झाला थोडासा आजारी होता, काय सांगाल कसं काय नियोजन झालं आजारपणातून उठून? आजवर परवातून बोलला तर त्याच्या मागे बोलला तर ते सर्जावाल्यांची भरपूर मेहनत आहे. तर जगदीश शेठ असतील, अरुण शेठ असतील, स्वतः म्हणजे गाडी घेऊन ते मला वाटतं 2 ते 3 वेळा ते गेले सर्जाला घेऊन डॉक्टरकडे कर्नाटकला. दादा प्रेक्षक खूप वाट बघत होते का आपला सर्जा बिंजोडला दिसावा, कारण सर्जा प्रेमींमध्ये खूप चर्चा होत होती सर्जाची बाईट घ्या, पण आता कसं आपला जास्त लांब आहे म्हणून ते जमलं नाही. तर आज सर्जा प्रेमींना काय सांगाल? काय नाही, आज आम्ही नाव दिलं आहे, कोणाला फिरवायचं असेल तर फिरवतील, तर आम्हाला जिथे फिरवायचं असेल तिथं फिरू. नक्कीच दादा. दादा आता आपल्या मल्हार बद्दल काय सांगता? मल्हार काय नाही, जेव्हा सर्जा आजारी पडला तेव्हा त्या थोडे विटेसपणा होती, तेव्हा तो पण मल्हार तिकडेच गेलेला घाटावर. तर त्याच्यानंतर 3-4 मैदाने साताऱ्याला पळाला. दादा सुंदर कुठे आहे आता? सुंदर आता साताऱ्यामध्ये आहे. साताऱ्यामध्ये. दादा पेडगावचं नियोजन काय केलंय सुंदरचं? अजून कुठल्याच बैलाचं नियोजन झालं नाही. नक्कीच दादा. दादा आता आपण जगदीश दादांना विचारू, बघू काय बोलतात 2 शब्द. तर मित्रांनो बरेच दिवस झालं आपली जगदीश दादाची आपली कधी भेट नव्हती झाली, आज पहिल्यांदा बाईट घेतो. दादा नमस्कार. नमस्कार. कसे आहात? व्यवस्थित. कधी तुम्ही कॅमेरा समोर येत नाही, आज माझ्या कॅमेरा समोर पहिल्यांदा आले, काय सांगाल? काय पडद्यामागचा हिरो आम्ही आहे ना, त्याच्यामुळे आम्ही कॅमेरा आम्ही येत नाही. डायरेक्ट ओपनली तुम्ही बोलले पडद्यामागचे हिरो. दादा सांगा ना आजच्या नियोजनाबद्दल. नियोजन काय चांगलं आहे, दोन्ही घरचीच बैल आहेत आणि नाव सोडलंय, बघू आता कोण जोर रोल तेव्हा बोलू होता. दादा सर्जा आजारी होता, बरा व्हायला जास्तीत जास्त किती दिवस लागले? सर्जा आजारी होता तर आम्ही 42 दिवस झाले. मी अरुण शेठ असेल, आमची सर्जा ग्रुपची सर्व टीम मेहनत केली सर्वांनी, तेव्हा आता सर्जा आजारातून बाहेर आलाय आणि आता कुठं मैदानाला पळायला लागलो. नक्कीच दादा. दादा आता अरुण दादाला 2 प्रश्न विचारले. तर नमस्कार दादा, काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? काय नाही, मैदान अतिशय सुंदर आहे आणि आपल्या घराजवळ मैदान असल्यामुळे दोन्ही आपले नंदी घरचेच आहेत, आपण आज पळायला आले. नक्कीच दादा. दादा सर्जा आजारी होता तेव्हा प्रेक्षक वाट बघत होती तुमच्या बाईटची, काय सांगाल त्यांना? सरजा 100% आपले जे 8 तारखेला थारचं मैदान झालं, दक्कनमध्ये जेव्हा पळाला तिथं सरजा थोडेसे इन्फेक्शन म्हणजे पायाला हे झाले, तर बैल पाय काढत होता. तर कमीत कमी 1 महिनाभर बैल विश्रांती होता आणि कर्नाटकने 2 फेऱ्या जाऊन ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपले म्हणजे ते डॉक्टर घरचे संबंध झाले आहेत. दिलीप माली डॉक्टर मग बेडकचे आहेत, त्यांचे आमचे घरचे संबंध झाले आहेत. तिथनं जाऊन बैलाला ते रिकवर करून आणि बैल आता व्यवस्थितपणे झाला. आणि मागे आता एक 22 तारखेला मी नाशिकमध्ये पळालो, गट आणि सेमी अतिशय सुंदर सर्जा आणि मल्हार पळाला आहे. गाडी फायनलसाठी पात्र झाली होती, तिथं काहीतरी 1 नंबरचं 100% घडलं असतं, पण तिथं फायनल नाही झाली, नाही तर गाडीने काहीतरी तिथं करून दाखवले असतं. दादा नक्कीच आता शेवटला बघताच तुम्ही, जो मैदान झाला मागचा नाशिकला, तर तिथं सर्व प्रेक्षकांना हे लागलेली का सर्जा आज काहीतरी करणार, पण फायनल नाही झाली. नाही, फायनल नाही झाली, काय थोडंसं अंधार झालं मुलं फायनल नाही झाली, पण काय ना का भरपूर दिवसातून सर्जा मैदानात निघाला आणि सर्जा असेल मल्हार असेल त्यांच्या कपाळाला गुलाल लागलं, यातच आम्ही समाधान आहे. नक्कीच दादा. दादा तसं पण आता आपलं पेडगावचं मैदान येतोच, पेडगावचं मैदान आहे ते आता बिनजोडचं मैदान झालं आपलं का त्याच तयारीला लागणार आहे आणि पेडगावसाठी काहीतरी यावेळी करण्याचं आपल्या मनामध्ये आहे, ते आपण करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच दादा. दादा कुठेतरी बघा ना, आता एवढे नंदी ऑफ झाले, त्यांना माझ्याकडनं भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या आठवणी कायम आपल्या मैदानात राहतील, त्यांच्याबद्दल काय बोलाल? नंदी म्हणजे कसं, आपले प्रत्येक मालक प्रत्येक नंदीवरती प्रेम करते, परंतु काय आता नशिबाच्या पुढे काय नसते, कुठेतरी त्यांना भावपूर्ण छंद झाली आणि काही गोष्टी झाल्या. प्रत्येकाने मालकाने थोडा नंदीवरती आपल्या एक लक्ष द्या आणि जेवढं कमी होईल 10-15 दिवस कमी पालवा का, कारण का ऊन थोडासा जास्त हिटिंग असल्यामुळे
बाकी काय ना, बाकी सर्व नंदीने एक भावपूर्ण छंद दिली माझ्याकडून, मी वाटतो. दादा जे बैलगाडी क्षेत्रात नाही ना त्यांना कुठेतरी अशी चर्चा होत राहते. आता आपण बघतो बार बार स्टेटस टाकतो तेव्हा खूप लोक बोलतात, हे लोक आहेत ना बोलतात नंदी पळवण्यासाठी बोलतं इंजेक्शन वगैरे देतात, त्याच्याबद्दल काय बोल, नक्की देतात का नाही? नाही, इंजेक्शन तर कोण मारत नाही, कारण का प्रत्येक मालकाचा नंदीवरती प्रेम असतो. फक्त काय आता काय सोशल मीडियामुळे कसं कुठला नंदी काय झालं तर ते लवकर कळते, पण असं काहीच नाही. कारण का याच्या अगोदरही नंदी म्हणजे कमवत होते, पण काय आता भरपूर मालकाचं नंदीवरती प्रेम आला. इंजेक्शन असं काहीच नाही, कारण का प्रत्येक जण एक प्रामाणिकपणे पळवला प्रत्येक प्रामाणिकपणे यश मिळतो. दादा बैल जास्तीत जास्त किती दिवसानंतर मैदानात पळवलं पाहिजे अशा उन्हाचे? नाही, ते डिपेंड करतं बैलावरती. आता काय प्रत्येक बैलाची मेजॉरिटी म्हणजे पळण्याची ताकद जास्त असतो. काही बैलाला 2 दिवसामध्ये, काही बैल हप्त्यामध्ये. फक्त मालकाला कळायला पाहिजे का बैल किती दिवसामध्ये पळला पाहिजे, आपला बैल दावणीला काय करतो, म्हणजे कशा प्रकारे मध्ये हे करतो. जर आपल्या खरोखर बैल आपल्या दावणीला जर उड्या मारत असेल, घुस असेल, तर त्या नंदीला पळवलं पाहिजे. जर त्याच्यामध्ये विकपणा असेल तर थांबला पाहिजे. दादा आता सांगा ना, जशी आपली सर्जा आणि बकासूरची एकदम एवन जोडी आहे, आता परत आपली दादा सरकार सर्जा सोबत कधी पालताना दिसेल का? दिसेल ना गाडी, ते नंदी पण आपलेच आहेत. दररोज आमचं बोलणं असते, आपले सदाशिवनगरचे भावडे असतील, आमचं बोलणं चालू असते. अरुण शेटकर लवकरच ती पण गाडी तुम्हाला पळताना दिसेल, सर्जा. दादा हा क्षेत्र प्रेमाचा आहे. आता माणसाचं सांगता येत नाही किती जगल किती मरल, माणसाच्या आयुष्यात 19-20 होतच राहतात, कोणाचं आयुष्यात भरोसा नाही राहिला. आणि कुठेतरी कधी विरोधात कधी पैऱ्यात पळतो माणूस, कधी कधी 19-20 आनंदाच्या भरात होत राहतो. तर आज आपले मिलिंद दादा आहे, त्यांच्याबद्दल काय बोलाल? कारण ते सुद्धा एक बैलगाडी क्षेत्रातले नामवंत गाडा मालक मानले जातात, त्यांच्याबद्दल काय बोलाल? कधीतरी भुंगा सोबत पण बघायचंय आम्हाला. काय ना, आपण प्रत्येक नंदीवरती प्रेम करतो. मिलिंद शेटचं आपलं चांगलं संबंध आहेत. फक्त काय त्या दिवशी गाडी झाली, मालकाही काय जल्लोष नाही केला, प्रेक्षकाही जल्लोष केला. फक्त मिलिंद शेटने थोडंसं मानावं घेतलं, ठीक आहे, नव्हतं घ्यायला पाहिजे. बाकी एवढं काय ना, आणि आमचं जे आहे ते चांगलंपणानेच आहे आणि याच्या पुढेही चांगलंच राहणार. बरोबर आहे दादा, तुम्ही एकत्र आल्यानंतर आमच्या चेहऱ्यावरती, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माईल असेल आणि तुमच्या चेहऱ्यावरती पण एक वेगळी स्माईल बघायला भेटेल. नाही, आम्ही एकत्रच असतो, आमचं काय नाही विषय. आम्ही कोणाशी रागरोष करण्यासाठी बैलगाडी क्षेत्रामध्ये येतच नाही. आम्ही फक्त खेळण्यासारखा एक खेळ खेळतो आणि ज्या नंदी आमच्या नंदी आम्हाला ज्या म्हणजे पद्धतीने पळण्याचं वाटतो त्या पद्धतीने आम्ही खेळ खेळत राहतो आणि याच्या पुढे असंच खेळ खेळत राहणार. नक्कीच दादा, असंच हॅप्पी राहणं, सर्वांना हॅप्पी डे होत राहा. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक सर्जाला आणि चांगला गुलाल मिळेल. चला, अजून मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे सर्व प्रेक्षक आणि त्यांचे सर्जाचे आपले फॅन फॉलोविंग आणि आपले मल्हारचे सर्व आहेत, इथे तुम्ही बघू शकता. कुठे आहेत? इकडे का? चला, बाय बाय. ओके, काटा भरला था.